इथं आहे चूल, इथं हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीनबाई आणि त्यांचं काम चालू आहे आता भाकरी बनवायचं. 9:30 वाजलेत. हॉटेल ग्रामपंचायत ग्राहकांच्या सेवेसाठी अनु भाकरी बनवायला लागली. असं जाऊ दे का अनु, काय आता पर्याय नाही. मंडळी, तुम्हाला आम्ही व्हिडिओ करून सांगितलं होतं आपल्या हॉटेल ग्रामपंचायतला महिला कामगार मिळत झाले आहे. म्हणजे काय सगळं आमचा भाग जे आहे, नशीब तर खराब आहे सोडा. एक आला तर एक जाते, एक आला तर एक जाते. आणि काय आहे, घरातल्या माणसासारखं सांभाळून सुद्धा कडू दगा देऊन लोक जाते ती. पण मुद्दा असा झाला आहे, बागायत क्षेत्र असल्यामुळं इकडं महिला कामगार आम्हाला मिळणं झाले ते. आणि त्यामुळं आमच्या मालकीनबाईला स्वतः राबावं लागायला लागले. डायरेक्ट गरम सेवा. काय म्हणणं आहे अनु तुझं याच्यावर? ते अवघड आहे. चुलवाकडे झाले पण तिला दुरुस्त करायला वेळ नाही. आता कस्टमर थांबले, भाकरी करायची आहे त्या. खूप वैताग आला, लय वैताग आलाय हो. काय मला पण असं म्हणजे जास्त त्रास देऊ वाटत नाही अनुला. कमेंट मध्ये जास्त त्रास देऊ वाटत नाही. बस बस बस. काय आहे बघा, तुम्ही कोण तुमच्या जवळ आसपास गरजू कोण असेल तर आम्हाला मदत करा. तंदुरी रोटी बनवणारा एखादा वस्तात असेल तरी सांगा. अशी आमची परिस्थिती झालेली आहे. तर कृपया मदत करा गरिबाला. आम्हाला या संकटातनं बाहेर काढा. माझ्यापेक्षा जास्त संकट अनुला आहे. मला जास्त गरज आहे, कारण की मला ती मला लागतं इथं. सगळं तुलाच करावं लागतं. भांडी दाखवायची ती अजून वचपा काढायचा आहे. तिकडं अजून डेंजर कार्यक्रम आहे तिकडं अजून. ती वेगळंच आहे अजून कहाणी. इकडं भाकरी करत करत अनुच्या डोक्यात आणि माझ्या डोक्यात आता भांड्याचं काय करायचं असा विचार आहे. लय मोठा आहे हो. काय करायचं? तुम्हाला मागाशी घासतो म्हणून तुम्ही नाही घासले. मला तर आधीच कमरेचा त्रास व्हायला लागलाय. आपण दोघं करतो. पण मला आहे ना दुखणं, मला जास्त वेळ बसू शकत नाही ना मी. हा, आणि त्यात अजून हे असलं काय करायचं. आम्ही परवा किती कधी गेलो तू? आम्ही पंढरपूरला गेलेलो. कधी? काय माझ्या बघा मोबाईल सुद्धा हातात माझ्या राहीना. काय करायचं? आम्हाला लाकडं फोडायला माणूस भेटेना. लाकडं आणून ठेवली, लाकडं फोडायला माणूस भेटेना. कुऱ्हाड शोधायला लागली. सोलापुरातनं कुऱ्हाड आणली तर कामगारानं चोरून नेली. आता ती कुऱ्हाड शोधायला लागली आम्ही. तसली कुऱ्हाड मोठी झाड इथं मिळेना आणि कामगार बी मिळेना फोडायला. अशी दयनीय अवस्था आमची झालेली आहे का नाही. आणि आतापर्यंत मला वाटतंय 5-7 लोकांनी येतो म्हणून पैसे मागून घेतला आमच्याकडनं. आमचे पैसे तर लय गेले, वाटण्यातच गेले. आज मी पाठवलं, तुम्ही मला सांगितलं नाही तर पैसे काय करायचं. हे जर सांगितलं म्हणजे शेवा खावं लागतं त्या. मनानं कारभार करत जाऊ नका हो. माहिती आहे तुम्हाला पैसे पाठवले येत नाही की म्हणून. काय करायचं? तिकटाला पैसे द्या म्हणला मी येतो. एवढी भिकारी असते का सांगा बरं. तिकटाला पैसे नसते तर कोणाकडनं ऍडजस्ट करून या म्हणलं तरी देत नाही ती. देतो म्हणतोय आम्ही तर. कारण सांगते ती. असा एकंदरीत प्रवास चालू आहे आमचा. काट्या कोट्याचा तुडबुत रस्ता खायला लागली आम्ही. घेता येत नाही तर काय घेता येत नाही. इथं पाठीमागं काम करावं लागते. अहो काय तुम्हाला सांगायचं, नवीन हॉटेल करायसाठी जागा बघितली तर जागा सुद्धा आम्हाला देतो म्हणून तर भेट. सगळीकडनंच बोंब आहे.
आहे का नाही? सहजासहजी कुठली गोष्ट मिळाली आहे का आपल्याला? सहजासहजी मिळत नाही आणि जी करते त्यात बी पटकन यश येत नाही. किती कष्ट करायचे, किती संघर्ष, किती अपयश किती. हा? जे दुसऱ्याच्या मनात आहे तेच व्हायला लागले आपलं. काय करावं, लय प्रयत्न करतोय पण काय करायचं, माणसं आम्हाला मिळत नाहीत. चला असू द्या, मदत करा आम्हाला. तुमच्या माहितीत पण असेल गरजू तर कळवा. आणि धन्यवाद. तुम्ही तरी किमान सपोर्ट करा. काय आपण व्हिडिओ टाकतोय का त्याने सपोर्ट करायला? हा होय? मदत करा, सांगा कोण आसपास असेल तर. एवढी कामाची गरज नसेल का हो कोणाला, आपल्याला माणसं भेटे नाही. तिथपर्यंत पोहोचणं आहे ना, ज्यांना गरज आहे तिथपर्यंत आपण जाय नाही. कसं आहे सगळं असं नियोजन चालू आहे. धन्यवाद. कोण असेल तर कमेंट मध्ये आपल्याला नंबर द्या आणि गरजूपर्यंत व्हिडिओ शेअर करा. रोटीचा अवस्थात म्हणजे जोडपं पाहिजे आपल्याला. काय नाही, काय जोडपं असू द्या, सिंगल असू द्या, कशी बी असू द्या, येताना पाठवा. रोटीचा अवस्थात म्हणजे जरा भाकरीवरचा लोड कमी येईल. चालतंय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.